हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. तर हा ब्लाऊज एक शिवून झालेला आहे माझा आत्ता, आणि साधा ब्लाऊज होता, विदाऊट अस्तरचा ब्लाऊज होता आणि 36 मापाचा ब्लाऊज आहे. डीप नेक होता, राऊंड नेक होता आणि खूप सिंपल असा ब्लाऊज होता. तर हा शिवून झालेला आहे, जो की या व्हाईट साडीवरचा हा ब्लाऊज आहे. आणि साडीही माझी फॉल बिडिंग करून झालेली आहे. तर आज त्यांना हे साडी ब्लाऊज तयार करून द्यायचं होतं, त्यामुळे मग हा ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे. आणि यानंतर बघू शकता तुम्ही, हे जे एवढे ब्लाऊज मी कट करून ठेवले आहेत त्यातले बरेचसेच मला आता शिवून तयार करायचे आहेत, कारण कस्टमरला द्यायचे आहे, कारण त्यांचा कॉल आला होता. तर ह्याच्यातले 4 ब्लाऊज तर मला एकाच कस्टमरचे आहेत आणि हा रेड कलरचा ब्लाऊज वेगळ्या कस्टमरचा आहे. तर हे 4 ब्लाऊज मला रेडी करायचे होते. तर चला बघूया आपण आजच्या दिवसामध्ये आपलं किती काम होतं आहे आणि कसे ब्लाऊज आहेत आणि कशा पद्धतीने मी स्टिचिंगचं काम करते ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर ह्या 4 ब्लाऊजांपैकी एक ब्लाऊज मी इथे स्टिच करण्यासाठी काढून घेतलेला आहे. आणि आता त्याच्यावरचा मॅचिंग दोरा काढून घेते आणि बॉबिन वगैरे भरून घ्यायचं. जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपण 2 बॉबिन भरून ठेवायच्या, म्हणजे आपल्याला दोरा लावलेला असतो, परत तो दोरा काढायचा, परत बॉबिनमध्ये भरायचा. त्यामुळे काय करायचं, सुरुवातीलाच आपण 2 एक्स्ट्रा, म्हणजे एक बॉबिन तर आपण भरतोच, तर एक एक्स्ट्रा बॉबिन भरून ठेवायची. म्हणजे समजा बॉबिनचा दोरा संपला तर आपल्याला लगेच दुसरे बॉबिन लावता येते. नाहीतर मग काय होतं की दोरा आपण मशीनला लावलेला असतो, सुईत ओवलेला असतो, त्यामुळे मग परत सगळा दोरा काढावा लागतो, त्याच्यात बराचसा वेळ जातो. तर वेळेचं नियोजन तुम्ही या पद्धतीने केलं तर तुम्ही कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ब्लाऊजच शिवू शकता. तर आता मी जेवढे ब्लाऊज आहेत तेवढे सगळ्या ब्लाऊजांचे दोरे काढून ठेवते आणि त्या पद्धतीने आपलं काम स्टार्ट होणार आहे. तर मी इथे स्काय कंपनीचे जे दोरे आहेत तेही वापरते आणि ॲपल कंपनीचे दोरेही वापरते. तर स्काय कंपनीचा जो मी बॉक्स आणलेला होता त्यातले बरेचसे दोरे संपलेले होते. आणि तर मी तुम्हाला काल दाखवलं होतं की 5 ब्लाऊज मी कटिंग केले होते आणि त्या कस्टमरचे ब्लाऊज होते माझ्याकडे 8. तर 5 ब्लाऊज मी काल शिवलेले आहेत आणि त्यापैकी 8 मला शिवायचे होते. तर ते 8ही ब्लाऊज माझे शिवून झालेले आहेत आणि त्या कस्टमरला उद्या ते द्यायचे आहेत. त्यामुळे मग आज सगळे ब्लाऊज माझे कंप्लीट करून झालेले आहेत. जवळजवळ 15 दिवस आधी त्यांनी माझ्याकडे ब्लाऊज आणून दिलेले आणि त्यांनी सांगितलेलं की ह्या तारखेला मला सगळे ब्लाऊज पाहिजे. तर मग उद्या त्यांना ते ब्लाऊज द्यायचे आहेत, त्यासाठी मी ते सगळे ब्लाऊज रेडी करून घेतलेले आहेत. आणि त्या ब्लाऊजांचे गळे कशा पद्धतीने केले आहेत किंवा त्यावर कुठल्या प्रकारची लेस लावलेली आहे आणि त्या ब्लाऊजांची फिनिशिंग ते मी तुमच्याबरोबर आज सगळं शेअर करणार आहे. तर ते शिवलेले ब्लाऊज मी आज तुम्हाला दाखवते. तर जवळजवळ 8 ब्लाऊज त्यांचे होते आणि 8ही ब्लाऊज कटोरी ब्लाऊज होते. तर हे बघू शकता, सिंपल असा पानसेप गळा केलेला आहे आणि त्यावर लेसचं वर्क केलेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही इथे हा कॉपर कलरचा असल्यामुळे त्याच्यावर किनार ही कॉपर कलरची आहे आणि त्यामुळे कॉपर कलरची लेस मी इथे यूज केलेली आहे. आणि पुढे सिंपल असा कटोरी ब्लाऊज आहे आणि हे सगळे ब्लाऊज 34 मापाचे आहेत. आणि बाही याची साधारण, ही बाही आहे तर ही बाही त्याची 7 इंचाची आहे. तर हा एक आपला ब्लाऊज शिवून झालेला आहे. खूप सुंदर असा गळा दिसतोय, तुम्ही बघू शकता. सिंपलच गळा आहे पण लेस लावल्यामुळे अजून छान दिसत आहे. त्यानंतर हा एक त्यांचा ब्लाऊज होता आणि सगळे साडीवरचे ब्लाऊज आहेत. डेली यूज साठी पण त्यांनी टाकले होते आणि चांगल्या साड्यांवरचेही होते काठपदराच्या. तर हा एक डेली यूजचाच आहे त्यांचा, त्यामुळे गोल गळा शिवलेला आहे. त्यानंतर हा एक आहे, सिंपल ब्लाऊज आहेत आणि पाठीमागे गोल गळा केलेला आहे. हा काठपदराची साडी होती त्यांची. हा एक डेली यूजचा ब्लाऊज आहे आणि खूप सुंदर अशी साडी होती. कॉटनच्या साड्या आहेत सगळ्या. गोलच, साधारणतः त्यांना गोलच गळा आवडतो, त्यामुळे बरेचसे ब्लाऊज हे गोल गळ्याचे केलेले आहेत. त्यानंतर ही एक काठपदराची साडी होती, त्यावरही या पद्धतीने लेस लावलेली आहे. पूर्ण राऊंड घेतलेला नाहीये हा, इथून फक्त असा राऊंड केलेला आहे आणि साइडनी स्ट्रेट आहे. तर हा एक कटोरी ब्लाऊज आहे.
त्यानंतर हा एक ब्लाऊज आहे. ही पण साडी खूप छान आहे, सॉफ्ट आहे एकदम मटेरियल आणि सिंपल असा गोल गळा ठेवलेला आहे आणि पुढे कटोरी गळा आहे, कटोरी ब्लाऊज आहे आणि डीप नेक आहे. हा थोडासा डीप घेतलेला आहे. त्यानंतर हा एक आहे ब्लाऊज. हा काठपदराच्या साडीवरचा होता त्यांच्या, त्यामुळे ह्याच्यावर थोडीशी मी डिझाईन केलेली आहे. तर पुढे कटोरी आहे आणि थोडीशीच काठ उरलेली होती, तर त्या काठेचा वापर करून अशा पद्धतीने हा गळा तयार केलेला आहे. मध्ये लावलेला आहे पॅच तयार करून आणि साईडनी लेस लावून घेतलेले आहे. तर खूप सुंदर दिसतोय हाही ब्लाऊज आणि कलर त्याचा इतका डार्क आहे ना, त्याच्यामुळे तो ब्लाऊज खूप सुंदर दिसतोय. आणि ही एक डेली यूज साठी त्यांनी साडी घेतलेली होती, तर डेली यूज साठी हा ब्लाऊज शिवलेला आहे. कटोरी ब्लाऊज आहे आणि पाठीमागे सिंपल असा गळा आहे. तर हे एकाच कस्टमरचे 8 ब्लाऊज होते आणि ते आपले सगळे शिवून झालेले आहेत. तर ब्लाऊजची डिझाईन आणि ब्लाऊजची फिनिशिंग तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि चॅनेलवर आपल्या तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असतात जास्तीत जास्त लाईक करा. चला तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.